इकडे बहादर बॅटिंग करतोय आणि हे इकडे त्याची फिल्डर करे उंटा हा आपण डायरेक्ट बीचवर चाललेलो आहे आणि आता मला डायरेक्ट आता दमन आल्याची फिलिंग आली हे बघ ना ही पोरगी छोटीशी तुला भीती वाटते का ग नाही वाटत ना तिला भीती नाही वाटत मित्रांनो डायरेक्ट बेकार आहे ती आपल्या कोळी बांधवांनी त्यांच्या सगळ्या बोटीवरती काढलेल्या आहेत कारण समुद्राचा पारा जास्त चढलेला आहे आणि आता डायरेक्ट ज्या टायमिंगला नारळ फोडतील त्या टायमिंगलाच बोटी परत आतमध्ये जातील आणि त्यावेळेस मी प्लॅन केलेला आहे की म्हणजे मी सेटिंग लावून ठेवलेली आहे अशा ठिकाणी की आपल्याला आता 8 दिवस समुद्रामध्ये जायचं आहे तो सिरीज बघण्यासाठी तुम्ही नक्की मला फॉलो करा आपण समुद्रामध्ये जाणार आहे डायरेक्ट कारण इथं यांच्या बोटी आहेत आणि तुम्हाला असं वाटत असेल यांच्या बोटी आहेत लाकडाच्या दिसत आहेत अशा आपण त्या बोटीची किंमत 4-5 कोटीच्या एक बोट आहेत त्या मला इथं आलं कळलं की या बोटीची किंमत एवढी आहे एक सिंगल इंजन आणि एक कॅबिन असलेली बोटसुद्धा जवळजवळ 3-4 कोटीच्या आसपास जाते तर हे करोडपती लोक आहेत पण मित्र आहेत आपले त्याच्यामुळं मग थोडंफार त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला पुढच्या सीझनला आम्ही ज्या टायमिंगला नारळ सोडतो ना त्या टायमिंगला 8 दिवस तुम्हाला आम्ही पाण्यात घेऊन जाऊ समुद्राने कडक वातावरण केलेलं आहे लाटाच इतके उंच आहेत ना भाई म्हणजे जवळजवळ 3-4 फुटाचे एक लाट आहे जर माणूस जर त्याच्यात गेला ना डायरेक्ट ओढून घेणार आतमध्ये ते हे बघा कसे कलरचे दगड आहे ती दापोलीचे सगळे बीच फिरून झाल्यानंतर आताशी काय परफेक्ट बीचवर आलोय कारण आता इथं आम्हाला काहीतरी ऍक्टिव्हिटी दिसून राहिलेले आहे नाही तर इथं आम्ही सकाळपासून प्रत्येक बीच हिंडलो इथं आताशी दुकानं वगैरे दिसत नाही सगळे बीच रिकामे दिसत होते आम्हाला हा पहिला बीच दिसते लोक दिसलेत गाड्या दिसल्यात आणि दुकान पण दिसलेत म्हणजे आताशी का आम्हाला असं वाटायला लागलं का आम्ही परफेक्ट बीचवर आलो तर आता आम्ही आहे वाघोलीच्या आपलं दापोलीच्या मुरुड बीचवर हे काय सरकारी बाथरूम आहे काय माहिती हा बस आता काय सरकारी बाथरूम आहे तिथे पण चिऱ्याचे दगड आहेत त्याला आणि हा असा बीच आहे लोक फोटो शूट करताय हा उंट महाराज तुम्ही आजपर्यंत जमिनीवरची क्रिकेट बघितली असेल तुम्ही कोर्ट मधले क्रिकेट बघितले असेल तुम्ही आता आज तुम्हाला मी पाण्यातला क्रिकेट दाखवू डायरेक्ट हा बघा हा इकडे बहादर बॅटिंग करतोय आणि हे इकडे त्याची फिल्डर ते बघा आता तर काही नाही आलं याच्या तर अशा प्रकारे इथं बीच क्रिकेट खेळू राहिली बीचवर या कॅमल राईडवाल्याकडे गेलतो आम्ही तो उंटावर बसायचे 500 रुपये म्हणतोय आणि हा बग्गीवाला रे म्हटला 1000 रुपये पर हेड एवढी महाग आहे काँग्रेसच्या काळात नव्हती करे उंटा हा बसायची तुला ही सायकल काही 4 जण बसून पाहिलं मारायची कशी इथे ATV पण आहे ATV तुला रे इथं ही गाडी खाली गेली ना बाबा झोपत होता काय